पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। सुरुवात करूया सविस्तर बातम्यांना। मुंबईतील सामान्य मध्यमवर्गीयांना घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 सदनिकांचं वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। आशिया खंडातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योजनेत रहिवाशांना जुन्या 160 चौरस फूट घराऐवजी 500 चौरस फुटांचं अत्याधुनिक 2 BHK घर विनामूल्य देण्यात आलंय। हा प्रकल्प कोणत्याही खासगी बिल्डरवर अवलंबून न राहता शासनाने स्वतः पूर्ण केलेला आहे। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रहिवाशांना आपली घरं न विकण्याचं आवाहन केलेलं असून बीडीडीचा सांस्कृतिक इतिहास पुस्तक रूपाने जतन करण्याचा मानसही व्यक्त केला। मुंबईतलं बीडीडी साहित्य आपलं घर कधी विकू नका, काही झालं तरी विकू नका अशी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती होती। सामान्य माणसाला मुंबईतच घर मिळावं ही आमची प्राथमिकता असून पोलिसांच्या घरांच्या किमतीबाबतही सकारात्मक धोरण आखलं जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांचा 12 वर्षांचा मालमत्ता कर म्हाडा भरणार असल्याची मोठी घोषणा केली, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या क्षणाला बीडीडी वासियांच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण असं संबोधलेलं आहे। मेंटेनन्स टॉवर म्हटलं की मेंटेनन्सचा प्रश्न आहे, तो पण 12 वर्ष मेंटेनन्स म्हाडा करणार आहे। आज पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या सुवर्णक्षण अनुभवता येत आहे। मुंबईत सुमारे 1000 एकरवर पुनर्विकासाचं काम सुरू असून या माध्यमातून बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा शहरात परत येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील पंतप्रधान सूर्यघर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्रानं देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सौर ऊर्जा धोरणांचा मोठा वाटा आहे। देशातील एकूण छतावरील सौर यंत्रणांपैकी 20% वाटा एकट्या महाराष्ट्राचा असून राज्यानं उत्तर प्रदेश आणि गुजरात सारख्या मोठ्या राज्यांना सुद्धा मागे टाकलंय। ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत राज्यात 1.8 लाख कुटुंबांनी आपल्या घरांच्या छतावर सौर संच बसवलेले असून नागरिकांना स्वच्छ आणि शाश्वत मोफत वीज उपलब्ध करून देण्यात शासन यशस्वी ठरलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेला दिलेली गती आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद यामुळे महाराष्ट्र आज देशाला स्वच्छ ऊर्जा स्वीकारण्यासाठी दिशा दाखवणारं पॉवर हाऊस बनलंय। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या पदवी प्रदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्राला शाश्वत बनवण्यासाठी तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचा नवा मंत्र दिला। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतीचा खर्च 25% कमी होऊन उत्पादकता दुप्पट होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी नवीन कृषी स्नातकांना विज्ञानाच्या मदतीनं शेतीचं भविष्य उज्ज्वल करण्याचं आणि सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 12 तास मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलंय। लॉंग टर्म मध्ये शेतकऱ्याला दुष्टचक्रातून बाहेर काढायचं असेल तर शाश्वत शेतीचं मॉडेल हेच त्याच्यावर उपाय आहे आणि ते मॉडेल तयार करण्याची जबाबदारी ही आमच्या कृषी स्नातकांची आहे। मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलमेट्रो प्रकल्पाचा महत्वाकांक्षी आराखडा तयार केलाय। पुढील 3 वर्षात 215 किलोमीटरचे अतिरिक्त जलमार्ग सुरू करण्यात येणार आहेत। या प्रकल्पाअंतर्गत 11 नवीन मार्गांवरती 24 अत्याधुनिक टर्मिनल उभारणे जाणार असून यासाठी 6500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व बोटी महाराष्ट्रामध्ये शिपयार्डमध्येच तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असून 3 टप्प्यात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठी सुटका मिळणार आहे। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।